मी आता शाळेत जात असते ना, मला दिसले काळे ढग आहे, तर मला काहीतरी सुचतं जाताना. तर मी मग त्यावर काहीतरी ह्यातून मग आपल्याला काय काळे ढग ह्यातून आपण फक्त वाईटच नजरेने बघतो ना, त्यामधून आपल्याला पाऊस पडतो, मग हिरवाळी येते, झाडं होतात. त्यामधून मला काहीतरी असं म्हणजे पॉझिटिव्ह असं मी घेते आणि तसं काहीतरी लिखाण करते. तसं काही अमुकच करायला हवं, तमुकच करायला हवं असं काही नसतं माझं. कधी विचार येतात तर मी ते लिहून काढते. गौरी वेल्लेकर हांचे जे पुस्तक आसा त्या पुस्तकान सदां येवपी अनुभव तांणी फक्त शब्दांनी पकडल्यात जाल्यार सर्वसामान्याचे ते अनुभव आसा. की आजच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपली मुलं, आपलं घर, आपले पालक, शिक्षक या सगळ्यांच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचा विचार करताना तिच्या स्वतःच्या जीवनामध्ये जे अनुभव तिला आले त्या अनुभवातून या समस्यांची नुसते प्रश्न न मांडता या समस्यांची उत्तरं देण्याचा तिनं प्रयत्न केला. जीवनामध्ये वावरत असताना मग ते शाळेत असेल समाजामध्ये त्यावेळी ज्या ज्या गोष्टी घडतात ती एक विलक्षण संवेदनशील असल्यामुळं ती आपल्या मनातील भावना या लेखातून अतिशय प्रभावीपणे मांडते. एका मदींच आमचे भुरग्यांक पळोवन आनी कितें स्कुलांतल्या स्टुडंट्सांक पळोवन ताका अशें दिसलें की आपूण कितें बरोवन ताका फुडें आपले बुकांतल्या थ्रू सगळ्यांक कळूंक जाय म्हणून. आज गौरीचं पहिलं पुस्तक अनुभवाचे बोल प्रकाशित होते. खूप आनंद होते. ती म्हणते की ताईमुळे हे पुस्तक झाले, पण तसं नाही आहे. तिची एक उत्साह आहे, तिचं निरागसपण आहे, त्याच्यामुळे मी तिला मदत करायला म्हणजे जी मला जमेल ती मी केली. फार मोठं काही सहकार्य केलं असं नाही. जे मला माहिती होतं ते तिला नवीन पुस्तक काढताना ज्या काही अडचणी येतील त्या तिला सांगितल्या. वृत्तपत्रामध्ये लेख येत होते, त्या लेखावर माझा खूप बारीक प्रकारे काय अभ्यास असायचा. मग मी तिला प्रत्येक गोष्टी सांगत होत होतो आणि त्याच्यात प्रश्न निर्माण व्हायचे. त्या प्रश्नांची उत्तरसुद्धा मी गौरी टीचरांना विचारत होतो की हे जे लिखाण आहे ते कोणीही सहजासहजी लिहू शकत नाही. बारीक विचार करून आणि अनुभव करून जीवन जगत असतो तोच हा व्यक्ती अशी पुस्तकं रेखाटू शकतो.